स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व मित्रांना अगदी मनापासून नमस्कार. मित्रांनो, आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि आपण देत असलेला भरभरून प्रतिसाद त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पोर्टलवरील गणित स्पष्टीकरण अँड ट्रिक्स अतिशय सोप्या पद्धतीने. आपण आज पाहत आहोत भाग 9. जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्यांनी हे पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी भाग 1 ते 8 सर्व भाग पाहून घ्या, कारण या चॅनलवर पोर्टलवरील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे संपूर्ण पेपर आपल्याला सोडवून दिला जातो आणि या चॅनलवर आपणास गणित आणि बुद्धिमत्तेची संपूर्ण तयारी करता येते. आपण महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा भरती फॉर्म भरला असेल तर आपली संपूर्ण तयारी या चॅनलवर गणित बुद्धिमत्तेची 100% होणार याबद्दल निश्चित खात्री बाळगा. त्याचबरोबर जर आपणास मराठी, इंग्रजी, GK या विषयाचे पोर्टलवरील प्रश्न पाहिजे असतील, म्हणजे पोर्टलवर आलेले मराठी, इंग्रजी आणि GKचे व्हिडिओ पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअप करा. 8856 046 142 या नंबरला तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या लिंक दिल्या जातील, जेणेकरून आपणास पोर्टलवरील मराठी, गणित, इंग्रजी आणि GK या सर्व विषयाची तयारी एकाच ठिकाणी होणार आहे. त्यामुळं जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा प्रश्नाचं स्वरूप काय आहे हे शिका, कारण जर तुम्हाला प्रश्न लक्षात आले तर तुम्ही अभ्यास करायला तुम्हाला एक दिशा मिळेल आणि लवकरात लवकर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जे व्हिडिओ पाहत आहात या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपणास स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर प्रत्येकाने नोट्स काढायची सवय लावून घ्या. जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ पाहतात तेव्हा हे सर्व स्पष्टीकरण लिहून ठेवा, कारण जेव्हा तुम्हाला परीक्षेला जायचं असतं तेव्हा तुम्ही तुमच्या नोट्स जरी चाळल्या किंवा नोट्स जरी पाहून गेलात तरी तुम्हाला 100% फायदा होईल. त्यामुळे सर्वांनी नोट्स काढायच्या सवयी लावून घ्या आत्तापासूनच. आणि भाग 1 ते जे काही आपले भाग होणार आहेत, जवळपास पोर्टलवरील प्रत्येक पेपरमधील गणित स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. चला तर पाहूया मग महत्त्वाची गणितं लगेच. या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पोर्टलवरील अतिशय महत्त्वाची प्रश्न. मित्रांनो, आपण यापूर्वी भाग 1 ते 8 दिलेला आहे आणि आपण जो आजचा भाग पाहत आहात तो आहे भाग 9. यापूर्वीचे भाग 1 ते 8 तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. चॅनलसोबत राहा. चला तर पाहूया मग पहिला प्रश्न. 10 वर्षापूर्वी प व क यांच्या अर्धे होते, म्हणजे पचं वय कच्या वयाच्या अर्धे होते. त्यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 3:4 असेल तर त्यांच्या सध्याच्या वयाची बेरीज काय असेल? तर या ठिकाणी जो प्रश्न सांगितलेला आहे आपल्याला, 10 वर्षापूर्वी पचं वय कच्या अर्ध होतं, म्हणजे जर आपण असं लिहिलं 10 वर्षापूर्वी कचं वय x मानूयात, x वर्ष, तर त्यावेळेस पचं वय कच्या अर्ध म्हणजेच 1/2 वर्ष होतं. सध्याचं जर वय आपण विचार केला या ठिकाणी, तर सध्याचं वय कचं, हे सध्याचं वय लिहितोय आपण सध्या, तर या ठिकाणी कचं सध्याचं वय असणार आहे x + 10 आणि पचं सध्याचं वय असणार आहे x/2 + 10. तर या ठिकाणी यांच्या वयाची गुणोत्तर दिलेली आहेत. गुणोत्तर आपल्याला पचं कच्या वयाशी दिलेलं आहे 3x असे गुणोत्तर आहेत. 3x म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की हे 3 पट आणि हे 4 पट आहे. हे जर आपण समीकरण लिहिलं तर कसं तयार होईल पहा. सुरुवातीला पचं वय सांगितलेलं आहे आपल्याला 1/2 + 10 छेदामध्ये x + 10 बरोबर 3/4. तर या ठिकाणी आपण समीकरण पण मांडलेलं आहे 3x + 10 छेदामध्ये x + 10 यांचा तिरकस गुणाकार करून घेऊया. 4 ने जर ह्याला गुणलं तर आपण असं लिहू शकतो 4 कंसात 1/2 + 10 बरोबर 3 कंसात x + 10. या 4 ने ह्याला जर गुणलं तर हे होईल 2x + 40 बरोबर 3x + 30. तर या ठिकाणी आता
हे 3x इकडं वजाबाकीमध्ये जाईल आणि हे 30 इकडं वजाबाकी मध्ये येईल, म्हणजे 40 वजा 30 बरोबर 3x वजा 2x, आणि म्हणून x बरोबर 40मधून 30 गेले 10 राहिले. x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 10. आता हे जे x 10 आलेलं आहे हे 10 वर्षापूर्वीचं वय आहे, म्हणजे त्यावेळेस क चं वय असणार आहे x 10 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर क चं वय फक्त x आहे, म्हणजेच 10 वर्ष वय आहे, आणि प चं जे वय आहे ते 1/2 म्हणजेच 10/2. तर या ठिकाणी प चं जे वय असणार आहे ते असेल 5 वर्ष. सध्याच्या जर वयाचा विचार केला, सध्याचे क चे वय हे 10 वर्षापूर्वीचं 10 आहे, म्हणजे सध्याचं असणार आहे 20, आणि प चं 10 वर्षापूर्वी 5 होतं, म्हणजे सध्याचं असणार आहे 15, आणि ह्या दोन्हीच्या वयाची बेरीज जर केली तर ती मिळेल आपल्याला 35. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की सध्याच्या दोघांच्या वयाची बेरीज किती असेल, तर सध्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज ही 35 वर्ष असेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय पण दिलेला आहे, पर्याय क्रमांक 1, दोघांच्या वयाची बेरीज असेल 35. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर दोन चौकोनाचे कर्ण एकाच 3 गुणोत्तरात असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असेल. या ठिकाणी पुन्हा चौकोन शब्द वापरला आहे, तर हे चौकोन म्हणजे स्क्वेअर आहे हे लक्षात ठेवा, म्हणजेच हा चौरस शब्द आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की ही दुरुस्ती होणं अपेक्षित आहे. तर दोन चौरसाचे कर्ण, समजा एक चौरस आहे, हा याचा कर्ण समजा, आणि हा दुसरा चौकोन, आणि हा याचा कर्ण. तर हे जे कर्ण आहेत यांचं जे गुणोत्तर दिलेलं आहे ते एकाच 3 आहे. तर लक्षात ठेवा, जेव्हा आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरतो, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, तर 2 सूत्र आहेत. एक म्हणजे बाजूचा वर्ग, हे सूत्र सर्वांनाच माहिती आहे, आणि दुसरे एक सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णाचा वर्ग छेद 2. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जर त्यांचे कर्ण एकाच 3 असतील तर त्यांचं जे क्षेत्रफळ आहे या ठिकाणी आपल्याला कर्णाचा वर्ग करावा लागणार आहे, आणि म्हणून या ठिकाणी ह्या दोन्हीचा पण वर्ग होईल. तर या ठिकाणी 1चा वर्ग 1 होईल आणि 3चा वर्ग 9 होईल, म्हणजे क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे एकास 3 असणार आहे. म्हणून या ठिकाणी याचं जे काही उत्तर असणार आहे बरोबर, ते बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, एकास 9. तर बाजू किंवा कर्ण त्याचा आपण वर्ग केला की आपल्याला त्याच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मिळतं. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका घड्याळाची किंमत 450 रुपये आहे, त्यात अजून 30% वाढ केली तर घड्याळाची नवीन किंमत काय असेल. तर पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे, आणि यासारखे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारले जाणार आहेत. तर या ठिकाणी पहा, 30% वाढ सांगितलेली आहे, म्हणजेच 100 रुपयाची वस्तू 30% वाढ म्हणजे 130 रुपयाला विकावी लागेल. त्या पद्धतीने 450 रुपयाची वस्तू किती रुपयाला जर आपण असं लिहिलं आणि ही जर आपण त्रैराशिक पद्धत सोडवली तर आपल्याला उत्तर मिळेल या ठिकाणी 450 गुणिले 130 छेदामध्ये हे 100. तर या ठिकाणी 1 0 0 0 कटेल, हे 0 आणि हे 0 कटेल, आणि शिल्लक राहील 45 गुणिले 13. जर हा गुणाकार केला तर 13 पंची 65ला 5 4 6, 13 चौक 52 आणि 6 58, म्हणजे उत्तर येईल 585 रुपये. तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 4, 585 रुपये. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, एक दुकानदार एक वस्तू 500 रुपयांना विकत घेतो आणि त्याची किंमत खरेदी किमतीपेक्षा 20% जास्त लावतो. तो जर ती वस्तू 14% सवलतीला विकत असेल तर त्याची विक्री किंमत काय असेल. तर पहा, 500 रुपयाला खरेदी केलेली आहे आणि 20% वाढवलेली आहे, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 100ची वस्तू 120 रुपयाला विकली तर 500 रुपयाची किंमत किती असणार आहे, म्हणजे नेमकं वाढ किती केली आहे हे पाहूयात. तर हे 500
गुणिले 120 आणि छेदामध्ये 100, हे 2 शून्य कटली 2 शून्य कटली आणि 12 पंचे 60 आणि हे 0, म्हणजे 600 रुपयाला तो वस्तू विकत असेल. यानंतर आपल्याला शोधायचं आहे की यावर 14% सूट दिली तर लक्षात ठेवा, सूट दिल्यानंतर काय होईल. 14% सूट दिली म्हणजे काय, 100 रुपयाची वस्तू 86 रुपयाला विकली तर 600 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. पुन्हा या ठिकाणी तिरकस गुणाकार करूयात. 600 गुणिले 86 भागिले 100, हे 2 शून्य कटली 2 शून्य कटली आणि 6 ने 86 ला गुणूयात. 6 6 36 ला 6 चली 3, 6 8 48 आणि 3 51, म्हणजेच 516 रुपये हे उत्तर बरोबर असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे आपल्याला 516 रुपये. तर या पद्धतीनं आपण या प्रकारचा जर प्रश्न आला तर सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. एका शहराची लोकसंख्या 25,000 होती. जर ती मागील 3 वर्षामध्ये 4%, 5% आणि 8% वाढली असेल तर शहराची लोकसंख्या किती असेल. तर 3 वर्षापूर्वीची जी लोकसंख्या आहे ती 25,000 आहे आणि वाढ आहे 4%, 5% आणि 8%. तर 3 वर्षानंतर किती होईल, तर यासाठी मी तुम्हाला सूत्र सांगतो. तर हे मूळ संख्या आहे 25,000 गुणिले 4%ला तुम्ही या पद्धतीने लिहा 104/100 गुणिले 5%ला 105/100 आणि 8%ला 108/100. तर हे लिहिल्यानंतर आपल्याला हे 0 0 कट करू शकतात आपण. हे 2 शून्य कटली 2 शून्य कटली, त्यानंतर हे 1 शून्य कटेल, इथले 1 शून्य कटेल, म्हणजे या ठिकाणी असा गुणाकार राहील 25 गुणिले 104 गुणिले 105 गुणिले 108 आणि छेदामध्ये असेल हे 10 आणि 100 म्हणजेच 1000. तर हा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल याचं 29,484 29,484 उत्तर येईल. तर यासाठी तुम्हाला हा गुणाकार करून घ्यावा लागणार आहे. हा गुणाकार मी तोंडी पण नाही केला, यापूर्वी हा गुणाकार एकदा चेक करून पाहिला होता आणि या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. फक्त तुम्हाला मेथड कशी आहे किंवा हा प्रश्न सोडवायचा कसा इतकं लक्षात यावं म्हणून या ठिकाणी ही पद्धत सांगितलेली आहे. 2 वर्षाचा असेल तर 2 वेळेसच लिहायचे आपल्याला, 4 वर्षाचा असेल तर 4 वेळेस आपल्याला असा गुणाकार करून घ्यावा लागणार आहे. तर ते गणित नेमकं कोणत्या प्रकारचं असेल त्यावर तुम्ही ठरवा की हा प्रश्न सोडवायचा कसा. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे. एका घन ठोकळ्याचा कर्ण 6 वर्गमुळात 3 सेमी असेल तर ठोकळ्याची कडा किती असेल. तर याचं अतिशय सोपं सूत्र असं आहे, कडा बरोबर ठोकळ्याचा कर्ण छेद वर्गमुळात 3. तर या ठिकाणी ठोकळ्याचा कर्ण दिलाय तुम्हाला 6 वर्गमुळात 3 छेदामध्ये वर्गमुळात 3, हे वर्गमुळात 3 1 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 1 3 आणि या ठिकाणी शिल्लक राहील 6 सेमी, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 सेमी. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे. खालील दिलेल्या मालिकेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम समाविष्ट आहे, चुकीचा क्रम ओळखा. तर या ठिकाणी जो क्रम सांगितलेला आहे तो क्रम आहे 3 9 27 4 16 64 5 25 120. तर हा क्रम सांगितलेला आहे. तर या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं तुम्ही तर हा आहे 3, त्यानंतर आहे 3चा वर्ग, त्यानंतर आहे 3चा घन. त्याच पद्धतीने 4 4चा वर्ग आणि 4चा घन दिलेला आहे. ही जर आयडिया या ठिकाणी लक्षात आली असेल तुम्हाला तर 5 5चा वर्ग आणि या ठिकाणी पाहिजे 5चा घन. आणि जर थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की 5चा घन आपल्याला माहिती आहे. 5चा जो घन आहे तो 5चा घन यायला पाहिजे होता 125, पण या ठिकाणी दिलेला आहे 120, म्हणजे हे चुकीचं आहे आणि म्हणून या ठिकाणी चुकीचं पद आहे 120. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे. एका चौरसाची बाजू 2 पट झाली तर त्याचे क्षेत्रफळ काय असेल. तर आपण आत्ताच पहिल्याच गणितामध्ये पाहिलेलं आहे, बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ. तर बाजू जर दुप्पट झाली तर काय होणार आहे, या ठिकाणी 2 बाजूचा वर्ग होईल
आणि हा येईल 4 गुणिले बाजू वर्ग, म्हणजे मूळ क्षेत्रफळ होतं बाजू वर्ग, आता झालेलं आहे 4 गुणिले बाजू वर्ग, म्हणजे 4 पट वाढलेला आहे किंवा 4 पट होईल, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे 14 सेमी बाजू असलेला एक भरीव घन कापून त्याचे समान आकारमान असलेले 8 घन करण्यात आल्यास नवीन घनाच्या पृष्ठभागाचे पृष्ठफळ किती असेल? तर पहा 14 सेमीचा घन आहे, 8 घन तयार केलेत, तर नवीन घनाचे घनफळ काढूयात आपण. नवीन घनाचे घनफळ बरोबर सुरुवातीचा जो घन आहे त्याचं घनफळ, म्हणजे जे घनफळ असणार आहे 14 गुणिले 14 गुणिले 14, आणि छेदामध्ये आपल्याला एकूण 8 घन सांगितलेत, म्हणजे 8 आपल्याला ह्या 14 14 14ला भागायचं आहे, तर बे चोक 8, बे सत्ती 14 येईल. त्यानंतर 2 ने भागा, बे दोन्ही 4, बे सत्ती 14, बे एक बे बे सत्ती 14, म्हणजे याचं घनफळ असेल 7 गुणिले 7 गुणिले 7, म्हणजेच हा गुणाकार आला 343 सेंटीमीटर घन. हे आहे घनफळ. आता घनफळ इतका असेल तर याची बाजू जर काढायची असेल तर बाजू बरोबर याचं वर्गमूळ घनमूळ काढून घेऊयात. घनमुळात 343 बरोबर 7 सेमी. तर आपल्याला आता बाजू मिळालेली आहे. आता आपल्याला विचारले त्याचं पृष्ठफळ काय असेल, आणि घनाचे पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 6 गुणिले बाजूचा वर्ग, म्हणजे 6 गुणिले 7चा वर्ग, 6 गुणिले 49, आणि हा जर गुणाकार केला तर तो गुणाकार मिळेल 294 सेंटीमीटर वर्ग. तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवून घ्या. यानंतर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न. एका वितरकाने त्याच्या सामानाच्या खरेदीवर 30% वाढ करून किंमत अंकित केली आणि त्याने अंकित किमतीवर 20% सूट दिली, तर त्याला होणारा नफा किंवा तोट्याची टक्केवारी काढा. तर लक्षात ठेवा या ठिकाणी काय झालेलं आहे, सुरुवातीला वाढ केलेली आहे, त्यानंतर सूट दिलेली आहे. जेव्हा वाढ आणि सूट किंवा वाढ दिली जाते त्यावेळेस सूत्र लक्षात ठेवा, वाढ सूट, वाढ गुणिले सूट छेद 100, आणि या ठिकाणी त्यांच्या ह्याच्यानुसार किमती ठेवायच्या. वाढ असेल तर प्लस, म्हणजे या ठिकाणी प्लस 35 अधिक या ठिकाणी सूट म्हणजेच वजा 20, या ठिकाणी अधिक वाढ म्हणजेच प्लस 35 गुणिले सूट म्हणजे वजा 20 आणि छेदामध्ये 100. तर या सूत्रानुसार तुम्ही हे गणित सोडवू शकतात लगेच. एका ओळीमध्ये गणित येतं. तर हे प्लस 35 आणि हे मायनस 20, म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल तुम्हाला प्लस 15. त्यानंतर या ठिकाणी 20 न 100ला भागूयात. 20 एक 20, 20 5 100, आणि हे वजा 1 आणि हे 35, म्हणजे या ठिकाणी असं येईल वजा 35/5 बरोबर प्लस 15. 5 एक 5, 5 7 35 मायनस 7 बरोबर या ठिकाणी उत्तर येईल प्लस 8, आणि प्लस 8 म्हणजेच 8% फायदा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, जर एका वर्तुळाची परिमिती 44 सेमी असेल तर त्याचा व्यास शोधा. तर मित्रांनो, परिमिती बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला. परिमिती व्यासावरून जर सूत्र काढलं तर आपण पाय डी असं लिहू शकतो. पाय म्हणजे 22/7 आणि डी म्हणजेच व्यास. तर परिमिती आहे 44, पाय म्हणजे 22/7 गुणिले डी, आणि म्हणून डी बरोबर हे 7 इकडं गुणाकारामध्ये येईल. 44 गुणिले 7 छेदामध्ये 22, 22 एक 22, 22 दोन्ही 44, आणि म्हणून डी बरोबर 2 गुणिले 7 बरोबर 14 सेमी हे उत्तर असेल. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला, 14 सेमी. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, एक टेबल 10% तोटा सहन करून विकण्याऐवजी 10% नफा घेऊन विकला तर वितरकाला 470 रुपये जास्त मिळतात, तर टेबलाची खरेदी किंमत काय? तर पहा, 10% तोटा ते 10% नफा, या दोन्हीतला जो फरक आहे तो 20%चा फरक आहे.
आणि हे 20% म्हणजे 470 रुपये. तर 100% म्हणजे किती आपल्याला शोधायचं आहे. आणि या ठिकाणी हे सोडवत असताना आपण असं लिहू शकतो 100 गुणिले 470 भागिले 20. हे 1 शून्य कटेल, 1 शून्य कटेल, बे 1 बे, बे पंचे 10 आणि हे 0 म्हणजेच 50 गुणिले 47. आणि हा जर गुणाकार केला तर तो येतो 2350 रुपये. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 2350. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे जर 3चा घातांक x अधिक 2 बरोबर 243 असेल तर x ची किंमत काय. म्हणजेच 3चा घातांक x अधिक 2 बरोबर 243 असेल तर x ची किंमत काय. तर या ठिकाणी हे सोडवत असताना 3चा घातांक x अधिक 2 हे आपल्याला माहिती आहे बरोबर. हे 243 म्हणजे नेमकं 3चा किती वेळेस गुणाकार आहे हे लिहा. जसं की 243 हे जर शोधायचं असेल आपल्याला तर तुम्ही असं लिहू शकता 3 गुणिले 81, 3 गुणिले 3 गुणिले 27, 3 गुणिले 3 गुणिले आणि 27 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3. तर हे 5 वेळेस आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल 3चा 5वा घात. आता हा पाया समान झालेला आहे म्हणजे घातांक पण समान असेल. म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो x अधिक 2 बरोबर 5. x अधिक 2 बरोबर 5 आहे आणि म्हणून x बरोबर 5 वजा 2 करा. हे 2 इकडे आल्यानंतर वजा होईल बरोबर किंमत येईल 3. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे x ची किंमत आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच 3 हे उत्तर बरोबर असेल. तर यासारखे अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी शिकायला मिळत आहेत. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न.